चर्चेतून संवादातून हे प्रश्न संपतील। पण भारतीय जनता पार्टीची ती जागाच आहे, तर निरंजन डावखरे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, त्यांचा क्लेम हा तर इतरांपेक्षा तर मजबूतच असणार आहे। इतरांनी तिकीट मागण्याचं काही कारण नाही, ती तर कधी आखलीच पाहिजे। मला वाटतं की विधानसभेची निवडणूक पाहून रणनीती भाजपा कधी आखत नाही। आम्ही तर नेहमीच जनतेशी समर्पित कार्य व्हावे यासाठी करतो। आजही काय आमची काही रणनीती आहे का? आम्ही कॅन्सर हॉस्पिटलची पाहणी केली, याच्या अगोदर काही निर्णय केले, जनतेच्या हितासाठी जे जे करता येईल ते ते केलंच पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। काही गोष्टी सरकारशी संबंधित नसतात किंवा मंत्र्यांशी संबंधित नसतात। खालती काही कर्मचारी अधिकारी प्रशासन चुकीचं वागत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। पण विरोधी पक्षांनी भान ठेवलं पाहिजे की आरोप करताना जसं काही त्यांच्या राज्यात आम्ही पोलीस विभाग काय बंद केला होता का, पोलीसच नव्हते, गुन्हेच घडत नव्हते, काहीच होत नव्हतं, अशा पद्धतीचा जे भाव आणतात ना, त्यांच्या काळामध्ये आपण हिंगणघाटची घटना पाहिली आहे, आपण त्यांच्या काळामध्ये रेव पार्ट्या पाहिल्या आहे, त्यांच्या काळामध्ये हिरोईन कशा पद्धतीने ड्रग्सच्या संदर्भामध्ये आरोप त्यांना सहन करावे लागले हे आपण पाहिले आहे। आपण तेव्हा दाभोळकरांचं खून आपण बघितलं, अशा कितीतरी घटना बघितल्या आहे। मला वाटतं की असा आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा एक आदर्श निर्माण करू। तुमच्याकडे काही माहिती असेल तर विधिमंडळाच्या माध्यमातून तुम्ही ती माहिती द्यावी, कधी मुख्यमंत्र्यांना भेटून माहिती द्यावी। एकत्रितपणे आपण लढाई लढू ना। जे सामाजिक समस्या आहे, सामाजिक प्रश्न आहे, जे कायद्याचे प्रश्न आहे, आपण एकत्रित लढू शकतो। पण आरोप प्रत्यारोप करून असा आणण्याचा भास की हे काहीतरी महायुतीचं सरकार आहे म्हणून होते आहे आणि आम्ही असताना तर पोलीस स्टेशन सारे बंद केले होते, पोलीस विभागच बंद केला होता, एकही गुन्हा घडत नव्हता, असा जो काही संदिग्धता भाव आणला जातो तो भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। त्यांच्याकडे काही यादी असेल तर त्यांनी त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे। याच्याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही। अधिकारी कोणत्याही राजकीय पक्षाचा असण्याचं काहीच कारण नाही। चूक करणाऱ्याच्या पाठीशी कोणी उभं राहणार नाही। माझं तर मत आहे, स्वर्गीय आर पाटील असताना पब बंद करण्याच्या निर्णयावर चर्चा सुरू होती। आता सर्व पक्षांनी एकत्रित बैठक घेतली पाहिजे। एकमेकावर आरोप करण्यापेक्षा सामाजिक निर्णय करण्यासाठी आम्ही एकत्र येतोय हा भाव ठेवला पाहिजे। नुसतं 12 आमदार हे आमदार याच्यासाठी शिष्टमंडळ राष्ट्रपतीपर्यंत जातात। मग या कामासाठी आता नागपूरमध्ये पब आहे, बंद करू ना आपण, कुठे थांबवलं? पुण्यात पब आहे, बंद करू। एकत्रितपणे सामाजिक लढा करून जनतेसमोर आदर्श निर्माण करू। मी तर माझ्या जिल्ह्यामध्ये बंद केली होती, उद्धवजींनी सुरू केलं। कोणी वाचू नये आणि आरोपीला कोणताही राजकीय पक्ष असो, सत्ताधारी असो की विरोधक असो, आरोपीला वाचवून स्वतःच्या पायावर धुंडा कोणीही मारून घेऊ नये। आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही कधीही आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही। आणि असं जर तुम्हाला वाटत असेल तर निश्चितपणे कोर्टामध्ये केस चालू आहे, एक वकील उभा केला पाहिजे। वकिलाच्या माध्यमातून ही गोष्ट कोर्टामध्ये लक्षात आणून देऊन कोर्टाच्या ऑब्झर्वेशन मध्ये सुद्धा चौकशी करता येते। अनेकदा आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी कोर्टात जातो, स्वतःच्या खुर्चीसाठी कोर्टात जातो, 12 आमदारांसाठी कोर्टात जातो आणि जनतेच्या प्रश्नासाठी कोर्टात जायला पैसे नाही, पैसे आटून गेले असं म्हणणं अयोग्य आहे। स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या सत्तेसाठी, स्वतःच्या खुर्चीसाठी सुप्रीम कोर्टात आपण वकील करतो। मग जर तुम्हाला याची माहिती आहे, जाणीव आहे, तर जनहितासाठी, पुणेकरांच्या हितासाठी, पुण्यावर आपलं प्रेम आहे या भावनेने आपण कोर्टात गेलं पाहिजे। जर अशी माहिती तुमच्याकडे काही असेल तर नुसतंच काहीतरी सनसनाटी निर्माण करणे याच्यामध्ये काय फायदा नाही। मला असं वाटतं की जागा वाटप असेल, जागेच्या बाबतीतली मागणी असेल, ही साधारणतः आपण चॅनलच्या माध्यमातून कधीच करत नाही। यातून कारण नसताना काही अडचणी, समस्या निर्माण होतात। जागेंच्या संदर्भात काही अजितदादांचं मत असेल किंवा इतर मित्रांचं मत असेल तर त्यांनी अमितभाईंशी, देवेंद्रजीशी चर्चा केली पाहिजे, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजींशी चर्चा केली पाहिजे। चॅनल्सच्या माध्यमातून आम्हाला इतक्या जागा हव्या असं म्हणणं हे गैर आहे।
कारण याच्यामध्ये कोणताच पुरावा नसतो की तुम्हाला कोणी आश्वस्त केलं. आणि मग सांगायचंच असेल तर स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की आम्हाला इतक्या जागा देण्याच्या संदर्भामध्ये या नेत्यांनी आम्हाला शब्द दिला होता. असं धुकं निर्माण करण्यामध्ये काहीही कारण नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.